नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमी अमरावतीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहा, आज आपल्याला रविवारचा जो पेपर आहे त्याचा महत्त्वपूर्ण गणित बुद्धिमत्तेचे भूमितीचे बीजगणिताचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण बघायचं आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग पहिला प्रश्न 51. दिलेल्या विधानांपैकी कोणता निष्कर्ष तार्किकरित्या अनुसरण करतो ते ठरवा म्हणते. आता विधानं ज्या दिवसावर दिलेली आहे आपल्याला त्यानुसार आपण पहिले वेन आकृत्यानुसार हा प्रश्न सोडवा लागते. म्हणून वेन आकृत्याच्या माध्यमातून आपण याची मांडणी करू. विधाने सर्व आर हे यच आहे म्हणते. तर पहिले आर लिहून घेऊ. आर दाखवून देऊ आपण, एवढा आहे बा आर. या सर्व आर मध्ये सर्व जो आर आहे हा यचच्या अंडर मध्ये आहे, कारण की यच आहे म्हणते तो. ठीक आहे, आणि यामध्ये काही टी हे आर आहे म्हणते. काही टी आरचा संबंध आला टीशी, टीचा संबंध यस साठी नाही आहे, परंतु या आतमधल्या आर साठी आलेला आहे. तर मग थोडा काही जो भाग आहे, काही टीचा जो भाग आहे, मी तुम्हाला दुसऱ्या पेनला दाखवून देतो. काही टीचा जो भाग आहे हा आर आहे म्हणते. या प्रकारे आपली वेन आकृती येणार आहे. आता यानुसार निष्कर्ष आपण जे ठरतात ते योग्य ठरतात का चुकीचे ठरतात का. सर्व यच हे आर आहे म्हणते. तर सर्व आर यच आहे बा, परंतु सर्व यच हे आर आहे हे चुकीचं आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष तर अनुसरण करत नाही. दुसरं पहा, सर्व टी हे यच आहे. सर्व टी हे यच आहे. आपल्याला उल्लेख केला आहे टीचा आर सोबत केला आहे, फक्त यच सोबत केलेला नाही आहे, परंतु इथं थोडासा दाखवलेला आहे. या हिशोबानं काही टी हे यच आहे आपण असं म्हणू शकतो वेन आकृतीवरून, परंतु सर्व टी हे यच आहे हे नाही म्हणू शकत आपण. ठीक आहे, म्हणजे दुसराही पर्याय, दुसरा जो निष्कर्ष दिला आहे हा बी चुकीचा ठरवलेला आहे. तिसरा निष्कर्ष पहा, कोणताही आर हा टी नाही आहे म्हणते. कोणताही आर हा टी नाही आहे म्हणते, परंतु काही टी हे आर आहे हे विधान सत्य मानून आपण आकृती काढली आहे. यानं स्वतःच म्हटलेला काही टी हे आर आहे, तर कोणताही आर हा टी नाही हे विधान चुकीचं आहे, कारण की दिसून चाललंय काही आर टी आहे, काही टी आर आहे. म्हणून तीनही विधान चुकीचे आहे आणि पर्याय क्रमांक आपला एक निष्कर्ष म्हणजे कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही असं येणार आहे. हा झाला 51वा प्रश्न. 52वा प्रश्न पहा, 20% ऍसिड असलेल्या 40 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 8% होईल. ऍसिडचं प्रमाण आपल्याला 8% करायचं आहे. ठीक आहे, याची मांडणी कशी करायची पहा. ऍसिड लिहून घेऊ आपण, ऍसिड आणि दुसरं पाणी. ठीक आहे, ऍसिड आणि पाण्याचं प्रमाण आहे. मग पहा 20% त्याच्यामध्ये जे आहे टोटल ऍसिड आणि पाणी मिळून हे जे द्रावण आहे हे 40 लिटर आहे आणि त्याच्यामध्ये 20% ऍसिड आहे. मग पहिले ऍसिड किती टक्के आहे हे दिलेलं आहे ना, ते पहिले लिटर मध्ये काढून घेऊ आपण. तर पहा ऍसिड दिला आपल्याला हे 40 लिटरचे दिलं आपल्याला 20% आणि 40चे 20% होऊन आले हे 8 लिटर. म्हणजेच 8 लिटर ऍसिड आहे 40 पैकी, तर मग राहिलेलं 32 लिटर हे पाणी आहे. एवढं तुम्हाला आलं असेल ध्यानमध्ये, एवढं तुम्हाला समजलं असेल. 8 लिटर ऍसिड आहे, 32 लिटर पाणी आहे. आता यामध्ये त्यानं काय म्हटलं, किती लिटर पाणी ओतावे म्हणजे याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आपल्याला. तर 8 लिटर आणि 32 लिटर मध्ये पाणी ऍड केलं, परंतु यानं हे नाही म्हटलंय ऍसिड ऍड करायचं आहे. जे म्हटलं तिकडच ऍड करावं लागेल. तर पाणी 32 लिटर आहे, याच्यामध्ये किती लिटर ऍड करावे हेच आपल्याला काढायचं आहे, म्हणून एक्स म्हणू आपण. ठीक आहे, मग किती लिटर ऍड करावे, ऍसिडचं प्रमाण 8% झालं पाहिजे. हे झालं आता नवीन द्रावण. हे 8 लिटर ऍसिड जसच्या तसंच होतं आणि 32 लिटर प्लस एक्स हे पाणी झालं. आता हे झालं नवीन द्रावण. याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण 8% होईल म्हणते. म्हणजे हे होईल 8%. तर तुम्ही मला सांगा हे 8% झालं तर पाणी ऑटोमॅटिक किती होईल, 92%. कारण की दोन्ही मिळून 100% असते. म्हणजे 8% तर हे 92%. ठीक आहे, जमलं का सांगा. मग आता पहा थोडीशी कॅल्क्युलेशन करून घेऊ. इथं जर आपण याला दोघांना मिळून भाग दिला, कारण की आता तिरकस गुणाकाराने उत्तर निघून जाते, पण थोडासा गुणाकार मोठा होऊन जाईल. आपण याला छोटस करून घेऊ आणखी. तर 8% तर 4 2 8 आणि 4 भाग जाते इथं 23चा. पाडे थोडेसे पाठ पाहिजे म्हणजे मजा येईल सोडवायला तुम्हाला. ठीक आहे, तिरपा गुणाकार करून टाकू. आता 23 साठी पाडे पाठ पाहिजे 184 लिटर होते बरोबर. दोन तिकडे गुणाकार केला 32 2 64 लिटर होते प्लस आणि 2 एक्स होते. ठीक आहे, चला 184 आणि 64 हे येणार 120 बरोबर 2x
आणि x बराबर 60 लिटर आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला 60 लिटर हे पाणी टाकायचं होतं, जेणेकरून ऍसिडचं प्रमाण किती होईल, 8% होईल. हा झाला आपला 52वा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू आपण. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पहा 53वा. 53वा प्रश्न एकदम इझी आहे, सोपाच आहे. आपण मोजमाने सोडून पाहू त्याला. 10 खांबातील अंतर 720 मीटर आहे. तर सर्व खांब समान अंतरावर आहे, समान डिस्टन्स आहे. दुसऱ्या व 5व्या खांबातील अंतर आपल्याला काढायला सांगितलं आहे. मग आता पहा 720 अंतर आहे, एकूण 720 आणि लगतच्या दोन, पहिले काढायचं काय आहे, लगतच्या दोन खांबातलं अंतर काढून घ्यायचं आहे. 720 भागिले जे की 10 खांब आहे टोटल. जेव्हा 10 खांब आपण लावलेला आहे तर सुरुवातीचा जो खांब आहे त्याचा तर अंतर येणारच नाही ना. जो सुरुवातीपासूनचा खांब लागलेला आहे त्याचा अंतर येणार नाही, म्हणून एक खांब त्याच्यातून वजा करायचा. तर 10 मधून एक गेला, 9 ने याला भाग द्यायचं, हे ते 80 लिटर 80 मीटर येते, कारण की 720 मीटर आहे ना. तर लगतच्या दोन खांबात झालं 80 मीटर आणि यांना मागितलं आपल्याला दुसऱ्या व 5व्या खांबातलं अंतर आपल्याला मागितलं आहे. मग शेवटची संख्या मायनस पहिली संख्या करू. 5 मधून 2 गेले 3, 3 8 म्हणजे 80 गुणिले 3 240 मीटर आपलं आरामशीर उत्तर येऊन जाते. ठीक आहे, हा झाला 53वा प्रश्न. आता पुढचं पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वामी एका बिंदूपासून दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालतो म्हणते. एक बिंदू कुठे काढायचा, असं नाही का डाव्या साईडला काढायचा, उजव्या साईडला, असं काही नाहीये. जिथून तो सुरुवात झाला तो बिंदू कुठे काढू शकतो आपण. इथून सुरुवात झाली आहे असं समजून झालं, इथून सुरुवात झाली आहे. एका बिंदूपासून तो दक्षिणेकडे 10 किलोमीटर जातो. ठीक आहे, आपण अंदाजे 10 किलोमीटर दक्षिणेकडे जातो एवढं काढलेलं आहे. आता एरो दाखवतो तो दक्षिणेकडे चाललेला आहे. त्यानंतर तो डावीकडे वळून 8 किलोमीटर चालतो म्हणते. दक्षिणेकडे चाललो, तिथून हा झाला 10 किलोमीटर. आता 10 किलोमीटर आपण अंदाजे एवढं घेतलेलं आहे, तर 8 किलोमीटर एवढं लंब नका घेऊ आता बिलकुल. ठीक आहे, हे अभद्र पण हा झालेला आहे. तर 8 किलोमीटर याच्यापेक्षा थोडंसं कमी, 8 किलोमीटर. ठीक आहे, हे झालं 8. तर 8 किलोमीटर तो डावीकडे चालतो, या डायरेक्शन मध्ये आता डावा या साईड लिहून जाईल. त्यानंतर तो उजवीकडे 20 किलोमीटर चालतो. इथून डावी बाजू हे झाली त्याची, आता काही या डायरेक्शन मध्ये येतो, डावी बाजू वरती गेली आणि उजवी बाजू खाली आहे त्याची. तर 20 किलोमीटर तो खाली चालला. 20 किलोमीटर मोठं काढावं लागेल आपल्याला, याच्यापेक्षा डबल होऊन जाईल. हे झालं 20 किलोमीटर. आता तो दक्षिणेकडे आहे आणि 90 डिग्री उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर चालतो म्हणते. ठीक आहे, आणि 90 डिग्री उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर चालतो. उजवीकडे वळून तो 90 डिग्री चालतो, 10 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो डावीकडे वळून 8 किलोमीटर. त्यानंतर उत्तरेकडे 20 किलोमीटर जातो. 8 किलोमीटर डावीकडे, असं गेल्यानंतर तो इथून चुकलं, 8 किलोमीटर तो डावीकडे वळून त्यानंतर तो उत्तरेकडे म्हटलं आहे. मला उजवीकडे वाटलं होतं, हे उत्तरेकडे आहे. उत्तरेकडे तो असा याच्यापेक्षा डबल 20 किलोमीटर चालतो. ठीक आहे, उत्तरेकडे दिलेला, मी उजवीकडून वाचलो होतो. उत्तरेकडे 20 किलोमीटर चालतो आणि 90 डिग्री उजवीकडे वळून, असा 90 डिग्री उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर चालतो. म्हणजे इकडे चालला 90 डिग्री उजवीकडून 4 किलोमीटर असा. तर आता तो सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे. आता पहा, सुरुवातीचा बिंदू हा होता. इथून तो असा आहे, हे वायव्य आहे, हे उत्तर आहे, हे ईशान्य आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे आपलं. हा झाला 55वा प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. प्रश्न भरपूर आहे, 50 प्रश्न आहे. सरळ व्याजाच्या 5 वर्षात एक रक्कम डबल होते म्हणते, तर किती वर्षात ती रक्कम 5 पट होईल हे आपल्याला सांगायचं आहे. मग पहा, आता एक तरफ लिहा तुम्ही वर्ष, एक तरफ वर्ष लिहा आणि एक तरफ लिहा तुम्ही पट. ठीक आहे, एक तरफ वर्ष लिहायचं आणि एक तरफ पट लिहायचं, कारण की याच्यावरच आधारित तो प्रश्न आहे. वर्षाखाली वर्ष लिहायचं, 5 वर्षात ते रक्कम होणारी डबल. ठीक आहे, तर किती वर्षात, वर्ष विचारलं आहे तर वर्ष माहित नाही तर एक्स मानू. किती वर्षात ती रक्कम 5 पट होईल, तर पट खाली पट लिहायचा बरोबर. तर 5 पट होईल म्हणते, पट खाली पट लिहायचा. हे झाली आपली प्रश्नाची मांडणी. ठीक आहे, मग आता याच्यात काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा आणि उत्तर काढून घ्यायचं. परंतु तिरकस गुणाकार जेव्हा करण्याच्या अगोदर एक स्टेप राहिली आपली, ते म्हणजे हे जे पट आहे या पट मधून हमेशा एक कम करायचा. तुम्ही लक्षात ठेवा, वर्षामधून कम नाही करायचा, पट मधून एक कम करायचा. एक एक कम केला आपण. आता करा तिरपा गुणाकार. ठीक आहे, 5 मधून 1 गेला 4, 4 आणि 2 मधून 1 गेला 1. तिरपा गुणाकार केला, 5 चोक 4 पंच 20 बरोबर x आपलं उत्तर येऊन जाईल. म्हणजे 20 वर्षात ते रक्कम होणार आहे आपली 5 पट होणार आहे.
ठीक आहे. आता 58वा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न 58वा. यामध्ये जर घड्याळात दुपारचे 3:20 झाले असतील तर तास काटा मिनिट काटा याच्यातील किती अंशाचा कोन होणार हे म्हटलं आपल्याला. मग पहा, तास गुणिले 30, ठीक आहे, 30 गुणिले तास करायचे आणि मिनिटं गुणिले 5.5 करायचे. तर 3 गुणिले 30 केलं तर हे ते 90 आणि 20 गुणिले 5.5 केलं तर तोंडी काढू आपण, पाठे आपले. 20 गुणिले 5.5 हे ते 110. 20 गुणिले 5.5 110 आणि दोघांची वजाबाकी केली ते 20 डिग्री. म्हणजे 3:20 जो अँगल होणार आहे, कोण होणार आहे, तो 20 डिग्रीचा होणार आहे. 20 डिग्रीचा होणार आहे. ठीक आहे. हा झाला 58वा प्रश्न. पुढचं पहा. नातेसंबंध आहे 59. एक मुलगी एका मुलाची ओळख करून देताना, मुलगी ओळख करून देत आहे, मग मी साईडनं मुलगी लिहून घेतो. मुलगी, हे मुलगी एका मुलाची ओळख करून देत आहे. तर एका मुलाची ओळख करून देत आहे, याला ठेवतो रिकामी जागा, स्पेस मध्ये ठेवतो. मग आता पहा, एक मुलगी ओळख करून देता मुलाची, ते म्हणते काय, तो हा जो रिकामी जागा आहे, हे जो फोटो आहे याची ओळख आहे, म्हणून त्याला तसंच ठेवायचं. तो माझ्या काकांच्या वडिलांच्या पहिले हिचे आई बाबा काढून घ्या, सोपं होऊन जात. काकापर्यंत जासाठी पहिले आई बाबा काढून घ्या. हे झाले हिचे आई बाबा. मुलीचे काका म्हटलं आहे, काका म्हणजे वडिलांचे भाऊ होते, म्हणून इकडं वडिलांचे भाऊ काढू आपण, म्हणजे इथं डायरेक्ट काका लिहून घेऊ. म्हणजे ह्या हिशोबानं बाबाचे भाऊ झाले, हे बाबाचे भाऊ आणि हे झाले मुलींचे काका ह्या हिशोबानं. असा ते बरोबर जुळते आपलं, म्हणजे सोपं होते उत्तर काढायला. ठीक आहे. मुलगी म्हणत आहे त्या मुलाला, तो जो मुलगा आहे तो माझ्या काकांच्या वडील म्हटलं आहे. म्हणजे काकांचे वडील काय म्हणाले, हिचे जे वडील आहे, हिचे वडिलांचे वडील होऊन राहिलेले आहे. म्हणजे हिचे झाले ते आजोबा, साईडनं समजण्यासाठी लिहून घ्यायचं. हे झाले आजोबा हिचे. म्हणजे एकंदरीत ते गोष्ट करत आहे, काकांचे वडील म्हणजे तिचे आजोबा होऊन आले ते. ठीक आहे. माझ्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे म्हणते, मुलीचा मुलगा आहे. पाहिजे आता प्रश्न किती बढिया आहे तो. एक मुलगी म्हणून राहिली आहे, तो माझ्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे, वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे. म्हणजेच काकांच्या वडिलांच्या मुलगी, म्हणजे हिची मुलगी. एकंदरीत हे जे मुलगी म्हणाले इथे लिहून राहिलो मी, मुलीचा हा झाला मुलगा. हे झाली आपली डायग्राम. ठीक आहे. म्हणजेच वडिलांची मुलगी म्हणजे हे झाले या मुलीचे वडील, वडिलाचे भाऊ म्हणजे काका झाले, आणि काकाचीच हे बहीण झालेली आहे. हे काकाचीच मुलगी म्हणजे हे बहीण झालेली आहे, आणि या बहिणीचा तो पोरगा आहे, जो मुलगा हा म्हटलेला आहे. ठीक आहे. मग या मुलाचे या मुलीचे नाते काय, पण आता होत काय पहा. मुलीचे आई बाबा, मुलीच्या वडिलांचे भाऊ म्हणजे हिचे झाले काका, म्हणजे मुलीच्या वडिलांची बहीण म्हणजे ह्या मुलीची झाली हे आत्या, आणि आत्याचा मुलगा हा म्हणजे होते आते भाऊ. आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. असा याला सॉल्व्ह करायचा. आता पहा 60वा प्रश्न. ठीक आहे. 60वा प्रश्न पहा. खालील वेन आकृतीचा अभ्यास करा. वेन आकृत्या परीक्षेला प्रश्न येते. ठीक आहे. महत्वपूर्ण आहे. खालील वेन आकृतीचा अभ्यास करा. आयात म्हणजे खेळाडू होऊन आले. पहिले मांडणी करून घेऊ. आयात दिलेला आहे. आयात कोण घ्या. हा झाला आयात. आयात म्हणजे काय होते, खेळाडू. त्यानंतर त्रिकोण म्हणजेच गायक. त्रिकोण झाला गायक, सिंगर. त्यानंतर वर्तुळ म्हणजे शिक्षक. आणि चौकोन म्हणजे डॉक्टर. हे झालं डॉक्टर. ठीक आहे. आपल्याला याच्यात विचारलं काय, पुढे दिलंय का पोद्या. तर आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी किती जण गायक डॉक्टर नाहीत परंतु शिक्षक व खेळाडू आहे, हे आपल्याला मागितलेलं आहे. खालीलपैकी किती जण गायक डॉक्टर नाही आहे, म्हणजे गायक पण नाही पाहिजे डॉक्टर बी नाही पाहिजे, परंतु शिक्षक व खेळाडू पाहिजे. ठीक आहे. शिक्षक व खेळाडू पाहिजे. ठीक आहे. शिक्षक व खेळाडू पाहिजे. शिक्षक म्हणजे वर्तुळ, खेळाडू म्हणजे आयात. म्हणजे डॉक्टर आणि गायक नाही पाहिजे, शिक्षक आणि खेळाडू त्यांना पाहिजे. हे 20चा जो आकडा आहे
हा 20चा आकडा फक्त शिक्षक दर्शवते, पण आपल्याला खेळाडू पण तर पाहिजे ना, मग 20चा येणारच नाहीये. हा 8चा आकडा पाहून घ्या, 8चा आकडा दर्शवते शिक्षक आणि सोबत त्रिकोण मध्ये आहे तर गायक बी दर्शवते, गायक तर नाहीच म्हटलं तर 8 उत्तर येणारच नाहीये. ठीक आहे. दुसरं, या वर्तुळमध्ये शिक्षक आहे आणि दुसरं खेळाडूचं आयत आहे, म्हणजे आपलं फायनल उत्तर येणार आहे हे 26. हे 26 काय आहे? हे खेळाडू आहे, शिक्षक आहे, परंतु गायक पण नाही आहे आणि डॉक्टर पण नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 26. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये येणार आहे. आता पहा 61वा प्रश्न. जर पेट्रोलची किंमत 25% वाढवली, ठीक आहे, जर पेट्रोलची किंमत 25% वाढवली तरीही पेट्रोलचा खर्च तेवढाच ठेवण्यासाठी ग्राहकाने पेट्रोलचा वापर किती टक्क्यांनी कमी केला पाहिजे म्हणते. ठीक आहे. मग आता पहा, डायरेक्ट शॉर्टकट मांडणी करू. पहिला शब्द पहा, हा प्रश्न जो सोडवायचा आहे तुम्हाला ह्या पहिल्या वाक्यावरूनच सोडवायचा. जर पेट्रोलची किंमत 25% वाढवली म्हणते, बस हे 100 मध्ये गुणाकार मध्ये ठेवून द्यायचा. वाढवली म्हणून इथं खाली बेरीज येणार आहे दोघांची, हे ते 125. जर या पहिल्या वाक्यात असं म्हटलं, जर पेट्रोलची किंमत 25% कमी केली, तर आपण वरती असंच लिहिलं असतं, परंतु छेदामध्ये आपण दोघांची वजाबाकी ठेवली असती. बस एका स्टेपमध्येच उत्तर काढायचं. तोंडी काढा, 25 5 125, 100/5 म्हणजे 20% आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. हा झाला 61वा प्रश्न. आता पुढचा पहा 62वा. दोन संख्यांचा लसावी मसावी आहे अनुक्रमे 180 आणि 9. दोन्ही संख्या 4:5 या प्रमाणात आहे, तर त्यातील मोठी संख्या मागितली आपल्याला. ठीक आहे. तर तुम्हाला एक सूत्र माहित आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार, दोघांचा गुणाकार. लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार असते. म्हणून त्या दिल्या 4x आणि 5x प्रमाणात. आपल्याला अनुपात मध्ये दिले आहे, राऊंड फिगरने दिला आहे, त्यानं प्रमाण दिलं आपल्याला. मग घ्या, लसावी 180 आहे, मसावी आहे 9, दोन संख्यांचा गुणाकार. हे 4x मानू आणि दुसरी 5x मानू, x लावावं लागते आपल्याला. ठीक आहे. चला, 180 गुणिले 9 बरोबर येणार 5 चौक 20, x गुणिले x चा वर्ग होणार आहे. ठीक आहे. चला, x चा वर्ग बरोबर 20 ना याला भाग देऊन देऊ आपण. 20 ना 9 चा भाग जाते, 9 9 81 येते आणि 9 बरोबर x. ठीक आहे. बस आपल्याला काय विचारलं, मोठी संख्या विचारली आहे, तर 9 न मोठा जो गुणोत्तर आहे त्याला गुणून घेऊ आपण. 9 5 45, आपला येणार पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला, पुढचा पाहून घ्या 63वा प्रश्न. 63वा प्रश्न पहा, महत्वपूर्ण प्रश्न आहे 63वा, एक्झामला येतात. जर x भागिले y बरोबर 304 दिला आपल्याला आणि आपल्याला काढायला सांगितलं 8x अधिक 5y बरोबर 22, तर y ची किंमत आपल्याला काढायला लावली आहे. ठीक आहे. मग हा प्रश्न समजून घ्या आपण पहिले. x भागिले y बरोबर 304 आणि 8x अधिक 5y बरोबर 22 दिला आहे, तर तुम्हाला y ची किंमत काढायला लावली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला असा अपूर्णांक देतील, हा झाला, हे दोघं झाले समतुल्य अपूर्णांक. x भागिले y बरोबर 304 हे झाले समतुल्य अपूर्णांक. मग याच्यातून निष्कर्ष काय निघते, याच्यातून x ची पण व्हॅल्यू निघते, याच्यातून y ची पण व्हॅल्यू निघते. ठीक आहे. सरळ सरळ x ची व्हॅल्यू निघते आणि y ची व्हॅल्यू निघते. मग दोघांची व्हॅल्यू निघते, पण ते दोघे पुट केले तर उत्तर निघत नाही आपलं. मग याच्यात थोडस फसवणार आहे, म्हणून हा प्रश्न लय कामाचा आहे. विद्यार्थी गोंधळतात याच्यामध्ये. मांडणी कशी करायची पहा. आपल्याला y ची किंमत काढायला लावली आहे. ठीक आहे. y ची किंमत काढायला लावली आहे, तर आपण काढायची x ची किंमत. तर y ची किंमत काढायला लावली म्हणून पहिले आपण काढायची x ची किंमत. येले सॉल्व होते, येले तिरपस गुणाकार करू शकता तुम्ही. y गुणिले x, ठीक आहे, हे 4 आहे, 4 गुणिले x, y गुणिले 3, किंवा डायरेक्ट शॉर्टकट करू शकता तुम्ही. x ची किंमत डायरेक्ट शॉर्टकट इच्छावरूनच काढू शकता. x बरोबर, मी इथंच सांगतो तुम्हाला, क्लिक करून घेतो. हे दोन प्रश्न आहे, एक प्रश्न नाही आहे. एक प्रश्न कसा आहे, y ची किंमत काढा. दुसरा प्रश्न कसा आहे, इथं समीकरण देतील तुम्हाला म्हणून x ची किंमत काढा. हे दोन प्रश्न आहे, हे समजून घ्या, कामाचा प्रश्न आहे. ठीक आहे. x बरोबर इकडं 304 आहे, आपण गच्च्यात असे लिहू, बरोबर आहे का सांगा. आणि इकडं y आहे. ठीक आहे. तर y ची किंमत या y ला भागीला y आहे, ह्याला तिकडे पाठवून देऊ असं, तर गुणीला काय होईल y. म्हणजे आपला x ची किंमत किती आली, x ची किंमत आली आपली x बरोबर 3y भागिले 4. ठीक आहे. आता हे किंमत आपण याच्यामध्ये टाकून देऊ, आपलं उत्तर आरामशीर निघून जाते. 8 आहे, लिहून घ्या. 8x आहे म्हणजे 8 गुणिले x आहे, 3y भागिले, x ची किंमत आहे 3y भागिले 4, लिहून घ्या. 3y भागिले 4 अधिक 5y बरोबर 22. जमला का सांगा बरोबर. आता आपला आरामशीर उत्तर येते, काय कॅल्क्युलेशन करू. ठीक आहे.
कॅल्क्युलेशन पहा. 4 इथं भाग जाते 2चा, 3 गुणे 6y अधिक 5y हे होते 11y. 11y बरोबर 22. ठीक आहे. आणि y बरोबर हा 11 तिकडे चालला जाईल, 2चा भाग जाते, y बरोबर 2 येणार आहे. जमला का सांगा बरोबर. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 येईल. ठीक आहे. एक्झामला येणार आहे प्रश्न हा समोर पण येणार आहे, या वर्षी पण आलेला आहे, मागच्या वर्षी पण आलेला आहे, हा दरवर्षी येते प्रश्न, म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 65वा प्रश्न पहा. 80 लिटर मिश्रणात 65वा प्रश्न 80 लिटर मिश्रणात रंग व पाणी 5:3 प्रमाणात आहे. रंग आहे कशाचा तरी आणि पाणी आहे, याचं प्रमाण दिला 5:3. तर किती लिटर पाणी घातल्यास प्रमाण होणारा 5:6. पहा आता सोडवायचं कसं. लिटर टोटल दिलेलं आहे 80 आणि रंग पाण्याचं प्रमाण किती लिटर आहे हे काढून घ्यायचं. हे काढण्यासाठी काय करायचं पहा, 80 लिहून घ्यायचं, गुणिला अनुपात किती आहे रंग पाणीचं 5 आहे, भागीला दोघं मिळून 5 आणि 3 किती आहे 8 आहे. इथं पाणी किती आहे 80 मध्ये 3 आहे, 3 भाग आहे, किती पैकी 5 आणि 3 8 पैकी आहे. बस अशी मांडणी करून घ्यायची. लिटर मध्ये भेटून जाते आपल्याला. हे ते 50 लिटर आणि दुसरं हे किती येणार आहे 30 लिटर. जमला का सांगा. ठीक आहे. हे 50 लिटर आणि 30 लिटर येणार आहे. क्लिअर होऊन झालं का सांगा गोष्ट. मग पहा रंग व पाणी किती लिटर पाणी घातल्यास प्रमाण 5:6 येईल. 30 लिटर पाणी आहे, याच्यामध्ये किती लिटर टाकू तर x लिटर टाकू आपण नेहमीप्रमाणे, प्लस x. तर हे झालं पाहिजे 5:6. मग 5:6 याच्या खाली जच्च्या तसं लिहू आपण 5:6. ठीक आहे. आता करू आपण तिरकस गुणाकार, आपलं उत्तर निघून जाते. 6 पंच 300 लिटर आणि 5 त्रिक इकडे झालं 150 लिटर प्लस 5 गुणिला x हे झालं 5x. ठीक आहे. चला पुढचं पहा. पुढची स्टेप 300 हे 150 इकडे येईल, 300 मधून 150 इकडे 150 राहिले, 150 बराबर 5x. तर x बराबर आपलं येणार आहे, x बराबर 30 लिटर. 150 ला 5 न भाग दिला तर 30 चा भाग जाईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता पहा 66वा प्रश्न. 66वा प्रश्न. ठीक आहे. 66वा पहा. 66 जर m बरोबर 1 असेल तर 5 m चा ब्रॅकेट आहे घातांक 4 गुणिला 25 m चा घातांक वजा 2. ठीक आहे. तर घातांक पहा -2 आहे इथं. ठीक आहे. किंमत किती m बरोबर 1 म्हटलं आहे तर 5 गुणिला 1 5च होणार आहे. आणि इथं पण घ्या m बरोबर 1 दिलेला आहे, 1 गुणिला 25 25 होणार आहे. 5 चा घात 4 गुणिला 25 चा घातांक वजा 2 आहे. ठीक आहे. मग आता पहा इथं 5 आहे, इथं 25 आहे, पण या 25 ला आपण कसं तरी लिहू शकतो ना, 5 च्या घातांका स्वरूपात लिहू शकतो ना. इथं 5 आहे ना, याचा पाया समान करून टाकू. 5 चा घात 4, 5 हे मूळ संख्या आहे, याला पण मूळ संख्यामध्ये कन्वर्ट करा, हे येईल 5. 5 चा घातांक हा 25 म्हणजे 2 आहे, याचाही घातांक किती आहे वजा 2 आहे. जमला सांगा, काहीच उत्तर चेंज नाही झालाय, बरोबर मांडणी केलेली आहे. 25 म्हणजे 5 चा वर्ग. ठीक आहे. आता इथेही 5 आले, इथे 5 आले, पण ते पहिले हे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. 5 चा घातांक जो 2 आहे पहिले तो सॉल्व्ह करावा लागेल, तो सॉल्व्ह नाही झाला आहे, हा सॉल्व्ह आहे. 5 चा घातांक 4 गुणिला 5 चा घातांक 2, आणि जेव्हा घातांकाचा घात असते तेव्हा घातांकाचा असते गुणाकार, म्हणजे 2 गुणे वजा 4, 5 चा घातांक होणार वजा 4. ठीक आहे. आता दोन्ही ठिकाणी पुन्हा पाया समान झालेला आहे. पाया समान झालेला आहे तर पाया कॉमन निघते 5. ठीक आहे. आणि पाया जर समान असेल, मधात गुणाकारचे चिन्ह असेल तर घातांकाचे होते वजाबाकी, घातांकाची होते बेरीज. जेव्हा गुणाकार आहे, जेव्हा घातांक असेल आणि तिकडं पाया समान असेल आणि मला गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची होते बेरीज. तर 4 अधिक वजा 4 होणार आहे, 4 अधिक ब्रॅकेट मध्ये वजा 4 होणार आहे, म्हणजे एकंदरीत ते 5 चा घातांक प्लस मायनस मायनस होणार आहे. 4 वजा 4 0 येणार आहे, आणि याचं उत्तर 5 चा घातांक 0, म्हणजे ज्याचा घातांक 0 आहे त्याचं उत्तर 1 येते. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. ठीक आहे. हा झाला 66वा प्रश्न. आता पुढचा पहा 67वा प्रश्न. ठीक आहे. 67 पहा. जर प्रतीकचा जन्म 2 जानेवारी 1999 झाला, 2 जानेवारी 1999 ला प्रतीकचा जन्म झालेला आहे आणि त्या दिवशी शुक्रवार यांना म्हटलेला आहे. ठीक आहे. यांना शुक्रवार म्हटलेला आहे. तर खालीलपैकी कोणत्या वर्षी त्याचा वाढदिवस गुरुवारी आला पाहिजे म्हणते.
वाढदिवस गुरुवारी आला पाहिजे म्हणते. ठीक आहे. मग आता 2 जानेवारी 1999 आपल्याला शुक्रवार दिलाय ना, तर याच्यापासून समोर चालू आपण. पहा, वार आपल्याला लिहावं लागणार आहे, एक एक वार. 2 जानेवारी 2000, 1999 क्रमवार वर्ष लिहावं लागेल, समोर जावं लागेल. 2 जानेवारी 2001, 2 जानेवारी 2002, 2 जानेवारी 2003, 2 जानेवारी 2004. आता हे लिहित कुठपर्यंत बसायचं? त्यानं म्हटलं आपल्याला गुरुवार येईल इथपर्यंत लिहायचं आपल्याला. पण हे थोडी माहिती आपल्याला वर्ष कोणतं आहे तर गुरुवार येईपर्यंत लिहायचं आहे. मी फक्त ऑप्शन वरून चाललो. 4 आहे, 5 आहे, 10 आहे, 8 आहे. 4 पर्यंत येते का मी पाहतो, संपला विषय. नाही आला तर समोर चालतो मी. 5 पर्यंत नेतो, 10 पर्यंत नेतो, 8 पर्यंत नेतो मी आले. ठीक आहे. चला पहा मग आता. 2 जानेवारी 1999 शुक्रवार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, हे कॅलेंडरचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे एक असते साधारण वर्ष आणि एक असते लीप वर्ष. समजा साधारण वर्ष असेल तर वार 1 न समोर जाते, पण तो जेव्हा लीप असते तेव्हा वार 2 न समोर जाते. हे बेसिक तुम्हाला जानकारी आहे. मग आता प्रश्न सोडवतो मी डायरेक्ट, वेळ न वाया घालता. पहा मग आता. 1999 शुक्रवार आहे. जेव्हा आपण पुढच्या वर्षी पोहोचू म्हणजे 2000 पोहोचू, हे लीप आहे, परंतु जानेवारीच महिना आहे, कम्प्लीट नाही आहे. म्हणून वार 1 न समोर जाणार आहे, 2 न समोर जाणार नाही, लीप आहे. पण तो वार 2 न समोर नाही जाणार, 1 न जाईल. शुक्रवार नंतर येणार शनिवार. जमला का सांगा? हे झालं शनिवार 2000. आपल्याला कुठपर्यंत पाहिजे? आपल्याला उत्तर गुरुवार पाहिजे, संपला विषय. तिथं आपण वर्षा पाहिजे, थांबून जाऊ बिलकुल. ठीक आहे. मग पुढचं पहा. 2000 आता लीप आहे. लीप जानेवारी नंतर फरवरी मार्च येणार, म्हणजे फरवरी ओलांडून 29 तारीख ओलांडणार. इथं वार जेव्हा आपण चाललो म्हणजे लीप ओलांडून आलो याच्यातून इथं. म्हणून शनिवार नंतर येणार आहे, सोमवार येणार आहे. शनिवार नंतर एक दिवस स्किप होईल, रविवार आणि सोमवार येणार आहे. सोमवार नंतर पहा, साधारण वर्ष आहे मंगळवार. मंगळवार साधारण वर्ष आहे, हा बुधवार. आणि इकडं पहा आता लीप वर्ष आहे, 2004 वर्ष आहे. आणि जानेवारी महिना आहे. हे लीप असलं तरी हे कम्प्लीट नाही आहे. वार बुधवार नंतर गुरुवारच येणार आहे. इथं वार 1 न समोर जाणार आहे. इथं भले 2004 आहे, हे लीप आहे, परंतु कम्प्लीट नाही आहे. महिना फक्त जानेवारीचा आहे. जर फरवरी ओलांडला असेल तर आपण वार 2 न समोर नेला असता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 2004. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. आता पहा 68वा प्रश्न. ठीक आहे. 68वा प्रश्न पहा. यामध्ये काय म्हटलं, यापासून घनाकृती ठोकळा तयार केल्यास कसा दिसेल म्हणते. म्हणजे हे घनाकृती आहे, हे आपली घनाकृती दिलेली आहे. यापासून हे ठोकळे तयार केलेले आहे आणि याच्यातलं नेमकं बरोबर हाच ठोकळा कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग पहा, थोडस बेसिक पाहून घ्या. याच्यामध्ये अशी आकृती तुम्हाला देणार आहे आणि याच्यामध्ये म्हणून तुम्हाला का ठोकळा ओळखा, तर याच्यामध्ये विरुद्ध वाले कोण कोण येतात पहा. पहा आता, हा जो पहिला 2 दिसला याच्या विरुद्ध 1 सोडून 1 विरुद्ध राहत असते. मग या 2च्या विरुद्ध हा 4 आहे, हे कन्फर्म आहे. 2च्या विरुद्ध 4 आहे. मी जो एरो करून दाखवत आहे तो लक्षात ठेवा. हे असा प्रश्न येणार आहे. हे बरेच विद्यार्थी अभ्यास नाही करत याचा, नुसतं गणितच गणित. ठीक आहे. थोडंसं रिझनिंगचा अभ्यास करावा लागते. ठीक आहे. आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम आहे, गणित, बुद्धिमत्ता, भूमिती आणि बीजगणित आहे. म्हणून हे समजून घ्या. 2च्या विरुद्ध 4 येणार आहे, 1 सोडून 1. 1च्या विरुद्ध 6 येणार आहे, 2च्या विरुद्ध 4 आणि 1च्या विरुद्ध 6 राहणार आहे या आकृतीनुसार. आणि जे कोपऱ्यावरचे आहे ह्या 5 आणि हा 3 हे एकमेकांच्या ऑपोजिट राहणार आहे. मग आता यावरून आपण प्रश्न सोडवणार आहोत. पहा कसं. 2च्या विरुद्ध 4 आहे, मी साईडला लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. 2च्या विरुद्ध 4 आहे, 1च्या विरुद्ध 6 आहे आणि 5च्या विरुद्ध हे 3 आहे. मग पहा आता, 2च्या विरुद्ध 4 आहे, 1च्या 6. ठीक आहे. पहिली आकृती पाहू आपण. पहिली आकृती 1 3 6. आता पहा, 1च्या विरुद्ध 6 आहे. ठीक आहे. मग 1च्या विरुद्ध 6 आहे तर हा 1 याच्या बाजूला दिसून आला. फ्रंट मारा आपल्याला. जर 1च्या विरुद्ध 6 आहे तर आपल्या उत्तरमध्ये आलेलं 1च्या विरुद्ध 6 आहे. मग 6च्या बाजूने 1 नाही राहणार आहे, म्हणून ही आकृती चुकली आहे आपली. ठीक आहे. पहिला पर्याय चुकला. कोण चुकला? 1च्या विरुद्ध 6 आहे म्हणून चुकला. ठीक आहे. परंतु इथं याने 1च्या बाजूनच देऊन दिलं, 1च्या बाजूने 6 येणारच नाहीये. ठीक आहे. आता पहा दुसरी आकृती. 1 3 5 दिसून आले फ्रंटवर आपल्याला डोळ्यांना आजूबाजूला. जोही अंक एकमेकांच्या विरुद्ध असते तो दिसत नसते. फ्रंटवर आहे, समजा आपल्याला दिसत आहे 3 दिसत आहे, याच्या मागं काय आपल्याला दिसणारच नाही आहे. ठीक आहे. आणि त्याच्या मागं काय 3च्या विरुद्ध 5 आहे, म्हणजे 3च्या मागं 5 आहे, परंतु यांना बाजूनच दिलेलं आहे, म्हणजे 3 फ्रंटवर आहे, याच्या बाजूनच दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून हे पण आकृती काय झाली? चुकली. दुसरी पण आकृती चुकली. तिसरं पहा, 2 6 4.
इकडे या, 2च्या विरुद्ध 4 आहे हे आपल्याला माहित आहे, आणि यानं 2च्या बाजूनच 4 देऊन दिलेला आहे, म्हणून हे पण आकृती चुकली. म्हणून आता पहिल्या तर 3 आकृत्या चुकल्या, साहजिकच आहे. चौथा आपलं उत्तर चुपचापच राहणार आहे. ठीक आहे, असं होते एक्झामले असं होते. आपल्याला उत्तर पाठ नसते पण आपल्याला सोडावं लागते प्रश्न, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा उत्तर येणार आहे हमखास. ठीक आहे, इथं पाहू मग आता आपण. पहा 1 3 4. ठीक आहे, 1च्या विरुद्ध जे काही आहे ते आलेलं आहे, 3च्या विरुद्ध आहे, 4च्या विरुद्ध आहे, एकमेकांच्या आजूबाजूने नाही आलेले आहे, म्हणून हे उत्तर बरोबर येणार आहे. ठीक आहे, 1068. पुढचा प्रश्न पहा 69. बढिया प्रश्न आहे, एक्झामला येणारा प्रश्न, IMP प्रश्न आहे. बाजूच्या आकृतीमध्ये किती चौरस आणि किती चौकोन आहे आपल्याला म्हटलं आहे. तर किती चौरस आणि चौकोन म्हटलं आहे. मग सोडून घेऊ, 2 प्रश्न आहे, एकाच प्रश्नात 2 प्रश्न आलेले आहे. मग चौरस साठी इथं नंबर द्यावा लागेल आपल्याला, 1 2 3 4 आणि 1 2 3. एक आडवे नंबर देऊन द्यायचे आणि एक उभे कॉलम मध्ये नंबर देऊन द्यायचे. अशी नंबरिंग दिल्यानंतर पहिले आपण चौरस मोजून राहिलो. पहिले त्यानं चौरस म्हटला तर ऑप्शन बी चौरसचा राहील, आणि नंतर त्यानं चौकोन म्हटला तर ऑप्शन बी चौकोनचा नंतर राहील. चौरस मोजून घेऊ आपण किती येतात. ठीक आहे, आता पहा चौरस मोजताना कोपऱ्यावरचा गुणाकार करायचा तुम्हाला. कोपऱ्यावरचा एक कोपऱ्यावरचा असा घेऊन गुणाकार करायचा आहे. जसं 3 गुणिले 4, 3 चौक 12 डायरेक्ट लिहून घ्या मनातल्या मनात. त्यानंतर 2 गुणिले 3 एक गुणाकार होणार आहे, 2 गुणिले 3 होणार आहे, बेत्रिक 6 प्लस. ठीक आहे, आता जोडी उरली नाही आपल्या भाषेत, जोडी राहिली पाहिजे. जसं 3 चौक 12 जोडी भेटली, बेत्रिक 6 जोडी भेटली, परंतु आता जोडी नाही आहे आपल्या भाषेत. आपल्या भाषेत जे शिल्लक राहिले ते अंक आहे 1 आणि 2. हे 2 अंक शिल्लक राहिले, परंतु या 2 पैकी आता नेमकं करायचं काय. हे 2 पैकी जो मोठा अंक आहे तो जो शिल्लक तर 1 आणि 2 राहिलेला आहे, याच्यातला आपल्याला एकच घ्यावं लागते. तो म्हणजे कोणता, जो मोठा अंक आहे तोच घ्यावा लागते, +2. आणि हे झालं आपले चौरस. किती, 12 आणि 6 18 आणि 2 20 झाले चौरस. जमला का सांगा बरोबर. ठीक आहे, हे झाले चौरस. आता चौकोन मोजून घ्या आपण. चौकोन पहा, चौकोन किती आहे तर. चौकोन मोजताना काय करायचं पहा, नंबरिंग अशी देऊन द्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे, अशी नंबरिंग देऊन द्यायची आहे. अशी नंबरिंग दिल्यानंतर तुम्हाला करायची आहे, वरची आडवी बेरीज करायची आहे. 1 ते 4 ची बेरीज किती होते पण घ्या, हे होते 10 गुणिला, आणि 1 ते 3 ची बेरीज किती होते पहा, 1 ते 3 ची बेरीज 6 होते. मग दोघांचा गुणाकार करून घ्या, हे आपले झाले चौकोन. ठीक आहे, त्याने आयात बी जर मोडं लावलं तर हेच केलं असतं आपण. चौकोन आणि चौरस 20 आणि 60, पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. ठीक आहे, पुढचं पहा आता. पुढचा एकदम सोपाच प्रश्न आहे, बढिया प्रश्न आहे पुढचा. समजा माझं वाचू द्या. व्याजाची अष्टमासिक गणना, बढिया प्रश्न आहे. अष्टमासिक गणना करून दरसाल 15% दराने 2 वर्षात एका ठराविक रक्कम 98,494 एवढी होते म्हणते. ठीक आहे, 98,494 एवढी होते म्हणते रक्कम. जर व्याजाची गणना वार्षिक होत असेल तर, वार्षिक गणना होणार आहे, वार्षिक होत असेल तर त्याच रकमेवर त्याच दराने आणि त्याच कालावधीतील देय रक्कम किती असेल म्हणते. म्हणजे एकंदरीत पहा आता प्रश्न काय म्हणते, हे प्रश्न पहिले समजून घेऊ. ह्या दिसायला मोठा राहते, काही एवढा मोठा नसते. जसं प्रश्न असते तसं सोल्युशन असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. सगळं काही सोपं की पण नसते काही. ठीक आहे, जसा प्रश्न आला त्याच्यामध्ये आपल्याला कृती करावं लागते. ठीक आहे, सगळेच प्रश्न सारखे नसते, अलग अलग स्वरूपाचे एकट्टे तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न पाहायला भेटते. आणि तुम्ही चिंता करू नका, असेच पेपर मधले बहुत सारे प्रश्न आहेत, हे सगळे मी युट्यूबवर टाकणार आहोत आणि हे पूर्ण महत्वपूर्ण प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला घरोघरी भेटलं पाहिजे स्पष्टीकरण. ठीक आहे, चला पहा मग आता. अष्टमासिकचा अर्थ लक्षात घ्या. अष्टमासिक म्हणजे 8 महिन्याची गणना करून म्हणते ते. तसं तर गणना तुम्हाला माहिती वार्षिक असते चक्रवाढ व्याजमध्ये, कारण की आपल्यापाशी जे सूत्र आहे ते वार्षिक आहे, पण त्याने काय म्हटलं, अष्टमासिक म्हटलं आहे. अष्टमासिक म्हणजे 8 महिन्यानं व्याज लावत आहे, आणि दर दिला 15%. दर साल, वर्षाचा म्हटला त्याने, दर साल 15%. दराने 2 वर्षाचा कालावधी दिला आपल्याला, टाइम पिरियड. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 98,494 हे रक्कम होत आहे म्हणते, याचा अर्थ ते ऱ्हास होईल. आणि जर व्याजाची गणना वार्षिक झाली तर रक्कम काढा लागन त्याच रकमेवर, म्हणजे हे रक्कम थोडी होय, हे ऱ्हास होय पोरं, हे ऱ्हास होय. रक्कम म्हणजे मुद्दल, ते मुद्दल म्हणतायत, तर त्या मुद्दलावर जे काही मुद्दल आहे हायने दिलेली इथं, मुद्दलावर त्याच दराने आणि त्याच कालावधीतील, म्हणजे दर आहे 15% आणि वर्ष 2 कालावधीत चक्रवाढ व्याजनुसार किती रक्कम होईल असं आपल्याला मागितलंय. मग आता पहा करायचं काय आहे.
पहिले वर्ष आणि दर सेट करून टाकायचे याच्यात. पहिले वर्ष आणि दर सेट करून घ्यायचे. प्रश्न मोठा आहे तो थोडा. 2 वर्ष म्हणजे होते 24 महिने. 24 म्हणजे होते 24 महिने होते तर 8 महिन्याचे 24/8 केलं तर किती होणार आहे? 3 टप्पे होणार आहे. बरोबर आहे का सांगा? म्हणजे दराचा जो कालावधी होणार 3 टप्प्यामध्ये होणार आहे आपला. दुसरं 15% दिलेला आहे दर. 15% दिला आहे. एका वर्षात 12 महिने असते. एका वर्षात 12 महिने असते. या 12 महिने भागिले आपण 8 करू दराच्या हिशोबानं. दर पाहून घेऊ आपण. तर दर होणार 12/8 हे होणार 1.5%. 8 1 8 12/8. ठीक आहे. 8 1 8 16. ठीक आहे. ठीक आहे. इथं थोडस हे झालेलं आहे. 15% भागीला घेऊ आपण 8. 8 पंच 15% आहे ना. 8 महिन्याच्या हिशोबानं 16 1.5. 1.5 न भाग जाते इथं 1.5 न 10%. ठीक आहे. तर दर येणार आहे एकंदरीत 10%. ठीक आहे. तर पहा आता रक्कम. तर आता आपल्याला रक्कम माहिती नाही आहे तर रक्कम मानून घेऊ आपण 100. ठीक आहे. पहिले 100 नुसार आपण रक्कम मानून घेऊ. या 100 नुसार किती रास होते हे काढून घेऊ. एकदम सोपं करू. सोपीच मेथड लावतो. 100चे आपण करून घेऊ 3 टप्पे आहे ना. तर 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढून घेऊ किती होते ते. झालं पहिलं वर्ष. 100चे दर आहे 10%. हे होऊन राहिले 10 रुपये. दुसरं 100चे हे 10 रुपये ऍड होणार आहे म्हणजे 110 होणार आहे. 110 वर पाहता. ठीक आहे. 110 वर व्याज लागणार आहे 10%. ठीक आहे. हे किती होणार आहे? हे होणार आहे 11 रुपये. आता तिसऱ्या वर्षी जे व्याज लागणार आहे तिसऱ्या वर्षी 11 रुपये ऍड होईल म्हणजे 121 रुपयावर लागणार आहे. ठीक आहे. 121 चे 10% होणार आहे. हे होणार आहे 12.1 रुपये. ठीक आहे. आता पहा आपल्याला रास दिलेले आहे तर आपण रासपर्यंत पहिले पोहोचून घेऊ. 100 रुपयानुसार मानून घेऊ किती होऊन आलं नेमकं. रास किती होऊन आली 100 नुसार पहा. 100 रुपये रास घेतली. 100 रुपये मुद्दल घेतली आपण. 100 रुपयाची रास किती होऊन आली पहा. 10 10 20 21 21 अधिक. ठीक आहे. 21 अधिक 12.1 33.1 33.1 हे होऊन आलं व्याज. आणि व्याज 100 मध्ये ऍड केलं तर 133.1 रुपये होऊन आली रास. ठीक आहे. हे 133.1 राहून आली रास. मग 100 रुपयानुसार रास होऊन आली एवढी. पण यानं म्हटलं ना रास किती दिली आपल्याला पहा. यानं रास दिले 98,494. मग 100 रुपयासाठी रास एवढी होत आहे तर 98,494 साठी रास किती 494. ठीक आहे. 494 साठी रास आपलं मुद्दल किती. ठीक आहे. 100 रुपयासाठी रास एवढी आहे तर या राससाठी मुद्दल किती म्हणजे याच्यावरून आपली मुद्दल निघून जाते. ठीक आहे. थोडीशी कॅल्क्युलेशन करून घेऊ. 100 गुणिला 98,494 भागीला 133.1. ठीक आहे. हा पॉईंट काढून टाकू आपण. हा पॉईंट काढण्यासाठी इथे 1 बिंदू 0. ठीक आहे. म्हणजे 1331 न 98,494 ला आपल्याला भाग द्यावा लागते. थोडासा भागाकार करावा लागेल. ठीक आहे. साईडनं करतो मी. 98,494 आणि इथं 1331. ठीक आहे. पहा आता लक्ष द्या. 7 1 7 8 1 8 तेरी 8 104 चांगलं होऊन जाईल. 7चा भाग. 7 1 7 7 1 21 हाचे दिले 2. त्यानंतर 13 7 91 2 93. ठीक आहे. 7चा भाग चालला इथं 98 49 ला. ठीक आहे. 9 7 गेले 2 हा 4 4 1 गेला 3
8 गेले 5, ठीक आहे. 5324. आता 5324 ला कशानं भाग जाते पाहून घेऊ. 1331 न भाग द्यावा लागेल, ठीक आहे. 1331, ठीक आहे. 13, 12 का 12, 12 2 12 चौक 48, 12 5 60, 12 चौक 4, 4 1 4, 4 3 12 2 आता दिला 1, 13 चौक 52 आणि 1 53. चल बढिया. 1331 न कितीचा भाग चालला, 4 चा भाग चालला, पुरा 74 चा भाग चालला, म्हणजे एकंदरीत जमला का सांगा, ठीक आहे. 74 चा भाग चालला, ठीक आहे. मग पहा आता 1331 न इथं झाला 74 चा भाग, 98 494 आणि 74 वर 1 2 3 0 हे झाले आपले मुद्दल. यावरून आपली मुद्दल निघाली, ठीक आहे. 74,000. आता ते काय म्हणते, या मुद्दलावर त्याच दराने त्याच कालावधीमध्ये आपल्याला काळाची रास आणि रास तुम्हाला काढता येते. चक्रवाढ व्याजचं सूत्र लावा. 74,000 गुणिला दर 15% म्हणजे 115 भागिले 100 गुणिला 115 भागिले 100, ठीक आहे. हे झाली रासचं सूत्र, बरोबर आहे. ते आपल्याला रास, ठीक आहे. काटापिटी करू. हे 2 0 कट, हे 2 0 कट, हा 1 0 कट, हा 1 0 कट, ठीक आहे. भाग जाते 5 न, 5 दुने 10, 5 23 चा भाग जाते आणि 2 न 74 ला कितीचा भाग जाते, 37 चा भाग जाते. 37 गुणिला 115 गुणिला 23 एवढा गुणाकार तुम्ही करून घ्या, ठीक आहे. 37 गुणिला 115 गुणिला 23 एवढा गुणाकार करून घ्या. ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे 37 गुणिला 115, ठीक आहे. गुणिला 23 करा, तुमचं या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल तुम्हाला. 97,865 येऊन जाईल, ठीक आहे. हे झाला 70वा प्रश्न. आता मग पुढचा प्रश्न 71वा. 71 पहा. ए एक काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो, ठीक आहे. मांडणी करून घेतो फटकन. ए आणि बी, एक 18 आणि दुसरा करून आला 15 दिवस, ठीक आहे. बी ने 10 दिवस काम केलं म्हणते आणि चालला गेला म्हणते. तर ए उर्वरित काम अकेला किती दिवसात करेल म्हणते. उर्वरित माहिती ना, तर 18 आणि 15चा एलसीएम घेऊन घेऊन 90, 18 पंच 15 सक 90, हे झालं दिवस, हे झालं क्षमता आणि हे झालं एकूण काम. तर बी न काम केलं 10 दिवस, चालला गेला ना, 10 दिवस काम केलं. बीची क्षमता आहे 6, ठीक आहे. गुणिले 6 करून म्हणजे 60 काम त्यानं करून चाललं गेलं. 60 काम झालं, 90 काम आहे टोटल, म्हणजे 30 काम शिल्लक आहे. आणि हे 30 काम कोण करणार आहे, हे 30 काम करणार आहे ए एकटा करणार आहे. ए ची क्षमता 5 आहे, 5 न भाग देऊन देऊ म्हणजे 6 दिवस आपलं उत्तर येणार आहे, ठीक आहे. हे झाला 71वा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, 72वा प्रश्न. बढिया प्रश्न 72, ठीक आहे. एक अप्रामाणिक दुकानदार आहे, बेईमान आहे, दुकानदार बेईमान आहे, ठीक आहे. तो 23 रुपये, एक अप्रामाणिक दुकानदार म्हणजे बेईमान दुकानदार आहे, तो 23 रुपये प्रति किलो दराने एक वस्तू विकत आहे, म्हणजे हे झाली विक्री किंमत, त्याची विक्री करत आहे. आणि दुसरं त्याची किंमत पण, त्याची जी किंमत आहे हे 23 रुपये येतो, ह्याची 25 रुपये, 25 रुपये खरेदी आहे म्हणते त्याची, असं तो म्हणत आहे. कारण की 23 रुपयानं तो विकत आहे आणि आहे त्याची वास्तविक दाखवतात 25 रुपयानं दाखवतात. 25 रुपये किंमत आहे, तर ग्राहकाला आकर्षित होते. 25 रुपयाची वस्तू 2 रुपये कमी विकून बा, पण तो चुकीचा मार्ग वापरतो आहे म्हणते. चुकीचा नेमका वापर करता येतो, म्हणजेच काहीतरी बेमानी करता येतो. 1 किलोग्रॅम ऐवजी तो देऊन राहिला 600 ग्रॅम देऊन आलेला आहे. इथं तो थोडासा गफला करत आहे. 1 किलोग्रॅम ऐवजी 600 ग्रॅम देत आहे, म्हणजेच काहीतरी फसून राहिलेला आहे, तो चांगलाच फसून आला 600 ग्रॅम. तर पहा मग आता हे जे 25 रुपये हे त्याची किंमत आहे वास्तविक, सांगत आहे तो माहिती 25 रुपये किंमत आहे म्हणून. आणि हे जे 25 रुपये आहे, हे 25 रुपये 1000 केजीची किंमत आहे. कारण की इथं लिहिलंय ना 25 रुपये प्रति किलोची किंमत आहे, म्हणजे 1000 रुपयाची किंमत 25 रुपये. पण वास्तविक 1 किलोग्रॅम ऐवजी 600 ग्रॅम देत आहे ना तो, ठीक आहे. मग 25 रुपयाची किंमत 1000 किलो आहे, म्हणजे 1000 किलोची किंमत 25 रुपये आहे. तर मग 600 ग्रॅमची किंमत काढून घेऊ. हे 1000 किलो म्हणजे 1000 ग्रॅम आहे, म्हणजे 1 किलो, 1 किलोची किंमत एवढं, इथे ग्रॅम दिलाय, ग्रॅम मध्ये उत्तर काढून घेऊ आपण. ते 25 रुपये किंमत किती होऊन राहिली आहे पहा. 600 गुणिला 25, ठीक आहे. 600 गुणिला 25 भागिले 1000, 2 0 कट, 2 0 कट,
5 2 10 5 5 25 2 त्रिक 6 5 त्रिक 15 रुपये. ठीक आहे, हे 15 म्हणजे त्याची वास्तविक किंमत 15 रुपयाच आहे. म्हणजे खरेदी पडली त्याला 15 रुपयाले आणि विकून राहिला तो 23 रुपयाले. यावरून तुम्हीच पहा आता 8 रुपयाचा त्याला मुनाफा होत आहे. ठीक आहे, 8 रुपयाचा त्याला मुनाफा होत आहे. म्हणजे 60 रुपयाचा मुनाफा होऊन आला तर टक्केवारी विचारते आपल्याला. 8 रुपये थोडी होत आहे. 8 गुणिले 100 टक्केवारीमध्ये खरेदी किंमत छेदामध्ये 15 हे किती येणार आहे? 800 भागीला 15. 5 न भाग जाते 5 त्रिक 15 5 20. आता भागले जात 8 दुने 16 160 भागीला 3 म्हणजे होऊन आला 3 5 15 3 5 15 एक उरले 3 त्रिक 9. ठीक आहे, एक उरला 53.33 पूर्ण भागणे जाते. ठीक आहे, असं येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 53.3% नफा आपलं 72चं 3 नंबरचं उत्तर येणार आहे. पुढचं पहा 73. ठीक आहे, पहिले प्रश्न वाचून घेतो. एक व्यापारी या 2 टेबले प्रत्येकी 4500 रुपये किमतीत विकत घेतो. अच्छा, विकत घेतो खरेदी किंमत दिला आहे आणि 10% नफा होत आहे आणि दुसऱ्यावर विकून राहिलेला आहे. तर विकल्यानंतर 10% नफा आणि दुसऱ्यावर तोटा होऊन आलेला आहे आणि एकूण टक्केवारी आपल्याला मागितली आहे. ठीक आहे, पहा प्रश्न कसा सोडवायचा होता. खरेदी किंमत आहे 4500 4500. वस्तू 1 आणि 2 आहे. पहिली वस्तू 4500 रुपयाची आहे आणि दुसरी पण वस्तू 4500 रुपयाला त्यानं खरेदी केल्या म्हणजे टोटल 9000 रुपये खरेदी केलेले आहे. हे झाली त्याची खरेदी किंमत. ठीक आहे, पुढचं पहा. जर त्याला एकावर 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर 10% नाही आहे, दुसऱ्यावर त्याला 40% तोटा झाला म्हणते, तर एकूण टक्केवारी काढा. मग पहा पहिली वस्तू. ठीक आहे, पहिली वस्तू त्यांना आता विक्री काढून घेऊ आपण. वस्तू आहे 4500 रुपयाची. हे विकली त्यांना 10% नफ्यानं म्हणजे 110 भागिले 100 यानं विकले. 2 0 कट 2 0 कट. ठीक आहे, 0 11 5 55 5. ठीक आहे, 11 5 55 5. ठीक आहे, हाते दिले 5. 11 चौक 44 आणि 5 4950 मध्ये त्यानं विकले. 4500 खरेदी केली, 4950 त्यानं विकली पहिली वस्तू, नफ्यानं विकली आणि दुसरी त्यानं तोट्यानं विकली आहे. 4500 गुणिला तोटा आहे 40%. ठीक आहे, म्हणजेच 60% नुकसानीमध्ये विकले. 2 0 कट 2 0 कट 0 6 35 0 हाचे दिले 3. 6 चौक 24 आणि 3 27 म्हणजे 2700 रुपयाला त्यानं विकले. ते वस्तू होती कितीले? 4500. मग आता टोटल विक्री किंमत काढून घेऊ. 0 5 9 7 1606 हातालेलं आहे आणि 4 3 7 7650 7650 ला त्यानं विकली आणि खरेदी केली टोटल 9000 रुपयाले. म्हणजे एकंदरीत त्याला चांगलाच लॉस झालेला आहे. ठीक आहे, मग हा नेमका लॉस कितीचा आहे पाहून घ्या आता. ठीक आहे, 9000 वजा 7650 किती होते हे पहा. ठीक आहे, 10तून 0 10तून 5 गेले 5 हातात दिला 1, 10तून 7 गेले 3 हातात दिले 9तून 1 गेले 8. 1350 रुपयाचा त्याला काय झाला? लॉस झाला. टक्क्याचे 100 आणि लॉस हा कितीवर झाला? खरेदी किंमतवर. खरेदी किंमत आहे 9000 रुपये. ठीक आहे, काटापिटी करून उत्तर काढून घेऊ. 3 0 कट 3 0 कट 135 भागीला 9. ठीक आहे, 9 1 9 आणि दुसरं उरले 4 9 5 15 15 9 135 15% त्याला लॉस झालेला पूर्ण. ठीक आहे, 74वा प्रश्न. प्रश्न भरपूर आहे. ठीक आहे, 74वा प्रश्न पहा. सलग 2 सवलत दिलेली आहे. सलग 2 सवलतीनंतर 150 रुपयाची सूचीबद्ध किंमत 150 रुपयाची सूचीबद्ध किंमत आहे. याच्यावर 2 सूट दिलेली आहे. 2 सवलत म्हणजे सूट आणि अशा 2 सूट दिल्यानंतर तो शर्ट विकला 105 रुपयाला. हे 100 छापील किंमत आहे 150 रुपये. ठीक आहे, दुसरी सवलत दिली आहे परंतु पहिले माहित नाही आणि सूट हमेशा 100 मधून आपण मायनस करतो. 100 - x भागीला 100. ते पहिली सूट काढायला सांगितले. हे पहिली वाली सूट झाली, फर्स्ट पहिली. ठीक आहे, तर सूट हमेशा 100 मधून वजा होते. 100 - x ब्रॅकेट मध्ये भागीले 100 गुणिला दुसरी सूट आहे 12.5% आणि 12.5% 100 मधून आपण वजा करू. हे होणार 87.5 भागीले 100 आणि एकंदरीत
150 रुपयाची जी किंमत आहे ते आपल्याला भेटून आले 105 रुपयाले. हे झाली या प्रश्नाची मांडणी. एकची किंमत काढून घ्यायचा तुम्ही, येणार 20%. जमलं का सांगा. पुढचं पहा. पुढचा प्रश्न 75. ठीक आहे, 75वा प्रश्न. 75 पहा, मांडणी करून घेऊ. जर 25 जणांनी दिवसातील 15 तास काम केले म्हणते. 25 जणांनी दिवसातील 15 तास काम केले तर 8 दिवसात गुणिले 8 दिवसात ते 5 कार्य हमेशा छेदामध्ये राहते. ठीक आहे, 5 कार्य म्हणजे जे काही कार्य आहे ते हमेशा छेदामध्ये राहते. 5 कार्य बरोबर करू शकतात म्हणते. मग 12 जणांना दिवसाचे 20 तास काम करून 20 तास काम करून, ठीक आहे, 20 तास काम करून 10 कार्य म्हणते. कार्य हमेशा छेदामध्ये घ्या. 10 कार्य किती दिवस लागतील आणि x काढायचा आहे. ही झाली प्रश्नाची मांडणी. ठीक आहे, x ची किंमत काढून घ्या. एकदम सोपंच आहे बिलकुल. पहा, सॉल्व्ह करून दाखवतो मी. ठीक आहे, 5 ना भाग जाते इथं 3चा. ठीक आहे, हा येत आहे. हो येत आहे. वेळ झाला थोडा. हो येत आहे. हो निघत आहे थोड्या वेळा निघत. हो चला, 5 × 15, 10 इथं कॅन्सल शून्यासोबत. ठीक आहे, 8 × 24, 12 × 24 खतम झाले. x बरोबर 25 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचं पहा. 76 प्रश्न. 10 वर्षात 1300 रकमेवर 650 सरळ व्याज येण्यासाठी दशादशी किती दर असला पाहिजे. दरचं सूत्र लावा. ठीक आहे, सरळ व्याजचा प्रश्न आहे. दरचं सूत्र लावून घ्या. दर बरोबर सरळ व्याज गुणिले 100, 650 गुणिले 100 भागीला 10 वर्ष आणि रक्कम आहे 1300 रुपये. काटापिटी करून घ्या. 13 2 0 खतम, 2 0 खतम. 13 ना भाग जाईल तर 50चा 50 भागीला 10 म्हणजे 5% दर आला आपला. ठीक आहे, हा झाला 76वा प्रश्न. 77. ठीक आहे, 77 पहा. एबीसी हे एक काम अनुक्रमे 15, 10, 30 दिवसात करू शकतात. ABC हे कार्य करून राहिलेले आहे 15, 10 आणि 30. ठीक आहे, चला दर कंडिशन आहे सोबत नाही करून आले ते. दर तिसऱ्या दिवशी बी आणि सी यांची मदत घेतल्यास म्हणते. म्हणजे ए मदत घेता, बी आणि सी ने घेऊन आले. ए मदत घेऊन आला बी आणि सी ची, पण कधी घेताय, रोज नाही घेताय, दर तिसऱ्या दिवशी घेताय. म्हणून ए ते काम किती दिवसात करेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग पहा, काम कोणतं करून आले हे आपल्याला भेंड माहिती म्हणून आपण लसावी काढतो. 15, 10, 30चा लसावी घ्या पटकन. 30 घेऊन घ्या चुपचाप. 30 × 31, 10 × 31, 15 × 2 = 30. ठीक आहे, हे झाले दिवस, हे झाली क्षमता आणि हे झालं एकूण काम. ठीक आहे, मग आता पहा. ए पहिल्या दिवशी ए आहे. ठीक आहे, मान्य करतो मी. पहिला दिवस. ठीक आहे, पहिल्या दिवशी ए आहे. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी पण ए आहे. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी पण ए आहे. दुसऱ्या दिवशी पण ए आहे. परंतु तिसऱ्या दिवशी किती जण आहे पहा आता. ए प्लस बी प्लस सी तिघही जण आहे. ए आहे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण ए आहे, परंतु तिसऱ्या दिवशी हा बी आणि सी ची मदत घेत आहे. म्हणजे पहिल्या दिवशी ए 2 काम करेल. ठीक आहे, पहिल्या दिवशी ए 2 काम करेल. पहिल्या दिवशी ए 2 काम करेल. दुसऱ्या दिवशी ए 2 काम करेल आणि तिसऱ्या दिवशी काम होणार आहे 2 आणि 3, 5 आणि 1 6 काम होणार आहे. ठीक आहे, 6 काम होणार आहे. म्हणजे एकंदरीत पहा आता 1 2 3 दिवसात काम कंप्लीट होत आहे. 6 आणि 4 10 काम कंप्लीट होत आहे. समजला का सांगा. 3 दिवसात 10 काम, पुढच्या 3 दिवसात आणखी 10 काम, पुढच्या 3 दिवसात आणखी 10 काम होत आहे. आणि असं करत करत 30 काम कंप्लीट पण होऊन राहिलेलं आहे. दिवस मोजून घ्या. 3 त्रिक 9 दिवस होऊन राहिलेला आहे. म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 9 दिवसात. ते किती दिवसात का ते काम करू शकेल तर 9 दिवसात काम करेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. 78.
वार्षिक आकारणीनुसार चक्रवाढ व्याजाने 3 वर्षानंतर एक रक्कम 13,380 आणि 6 साल बाद 270 एवढी होते म्हणते, तर ती रक्कम शोधा म्हणते. पहा शॉर्टकट सांगतो, 78 शॉर्टकट. जेव्हा तुम्हाला चक्रवाढ व्याज देत आहे तेव्हा ते म्हणाले 3 वर्षानंतर 13,380, 6 वर्षानंतर 20,070. तर मुद्दल काढा, तर शॉर्टकट लक्षात ठेवा, x स्क्वेअर भागिले y. या शॉर्टकट नुसार आपण उत्तर काढू. ठीक आहे, पहा मग आता 13,380 हे झाली x ची किंमत, म्हणजे x स्क्वेअर, वर्षाचं काही घेणं नाही याच्यात. 13,380 गुणिला 13,380 भागिला 20,070. ठीक आहे, x स्क्वेअर भागिला y आपलं उत्तर येऊन जाईल. काटापेटी करून घेऊ आपण. कॅल्क्युलेशन पहा, गणित म्हटलं सगळ्या कॅल्क्युलेशन्स आहेत. तुमचे जेवढे पाडे पाठ राहील, वर्ग पाठ राहील, घन पाठ राहील, तेवढे तुम्ही पटापट कॅल्क्युलेशन करसा. पहा मी 0 काट देऊन देतो. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 1338 आणि 1 2 7, म्हणजे साहजिकच आहे 9 भाग जाते आले. 9 2 18, 2 उरले 9 2 18, 9 3 27 झाले. 9 1 9 4, 9 1 9 4, 9 5 45, 9 36. ठीक आहे, 3 भाग देऊन देतो. 3 सक 18, 2 उरले 3 सक 18, 3 9 27. ठीक आहे, 3 सक 18, 2 3 सक 18, 3 9 27. 3 याला भाग देऊन देतो. 3 चौक 12, 1 उरले 3 चौक 12, 3 सक 18, 446 भाग गेला. 669 याले डायरेक्ट भाग देऊन देतो मी. आता सोपंच आहे, 9च्या पाड्यात 8 येत मला, हा डबलच आहे. 669 गुणिले 20 चा भाग चालला जाते. 446 गुणिले 20 म्हणजे आपलं येते 8,920. ठीक आहे, 0 बेसकम 1202, हाताळीला 1, बेचोक 8 आणि 1 9 आणि बेचोक 8, 8,920 आपलं उत्तर आहे ना 78चा. ठीक आहे, पुढचं पाहू आपण. पुढचं पहा, एबीसी या 3 तोट्या आहेत. ठीक आहे, एबीसी या 3 तोट्या आहे. एका टाकीला 5 तासात पूर्ण भरतात. ठीक आहे, 79 ए, बी आणि सी आहे. बी सी 5 तासात पूर्ण भरतात म्हणते. तोटी सीच्या प्रवाहाचा वेग हा बीच्या दुप्पट आहे म्हणते. ठीक आहे, सीच्या प्रवाहाचा वेग बीच्या दुप्पट आहे आणि बीच्या प्रवाहाचा वेग हा एच्या दुप्पट आहे. म्हणजे हे झाली याची क्षमता. क्षमता झाली याची, ची क्षमता 1 मानून घेऊ, बी ची क्षमता याच्या डबल आहे म्हणते, तर 2 घेऊ. आणि सी ची क्षमता बीच्या इथं किती आहे म्हणते, तिप्पट आहे म्हणते. ठीक आहे, सीचा प्रवाह बीच्या दुप्पट आहे म्हणजे तिप्पट नाही, दुप्पट आहे म्हणजे 2 ची डबल 4. ठीक आहे, हे झाली याची क्षमता. आणि तिघं मिळून तिन्ही तोट्या 5 तासात पूर्ण भरतात म्हणते. ठीक आहे, मग पहा आता क्षमता गुणिला क्षमता पण घ्या. 4 आणि 2 6 आणि 1 7, 7 काम होऊन राहिलं याचं. हे 7 काम गुणिला किती होऊन आले 5 तास, म्हणजे हे भेटलं आपल्याला 35 काम. टोटल 35 काम भेटलं. आणि हे 35 काम आता करायला आहे, फक्त ए ला करायचं आहे 35. ठीक आहे, 35 भागीला ए ची क्षमता किती आहे 1 आहे, तर 1 घेऊ आपण. हे लागन 35 तास. ठीक आहे, चला 80वा प्रश्न पहा. 80वा प्रश्न, 80 प्रश्न म्हणते, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली म्हणते. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा काय झाला म्हणते, नेमकं कमी झाला, जास्त झाला, काय वाढला. ठीक आहे, मांडणी कशी करू पहा आता आपण. शुल्क लिहू इथं आपण. हा प्रश्न आहे 80वा. शुल्क लिहू आपण आणि इकडे प्रवासी लिहू. प्रवासी थोडी माहित आहे आपल्याला ना, शुल्क माहित आहे. इथं आपल्याला किंमत दिली नाही आहे ना, इथं किंमत दिली नाही, फक्त टक्केवारी दिली आपल्याला. तर पहा, शुल्क समजा 10 रुपये होते. ठीक आहे, बागेचे प्रवेश शुल्क समजा 10 रुपये होते पहिले. तर मग प्रवाशांची संख्या हे पण माहित नाही आपल्याला किती होती. तर सुरुवातीला एवढं होतं म्हणतात. सुरुवातीला समजा 10 रुपये तिकीट होती त्याची बागेची, आणि प्रवासी सुद्धा त्याच्या 10 जण येत होते, असं समजून घ्या, माणसं येत होते प्रवासी. मग एकूण उत्पन्न किती होणार आहे, 100 रुपये होणार आहे. ठीक आहे, मग आता त्यानं जसं म्हटलं तसं करू आपण. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे हे झाले 35% कम. हे होते 10 रुपये,
₹10 35% कम म्हणजे 65/100, म्हणजे किती होणार ते? ₹10 35% कम म्हणजे ₹6.5 होणार आहे. ठीक आहे, ₹6.5 होणार आहे. आणि इकडे प्रवासी पहा, प्रवासी 40% वाढले म्हणते, तर 10% काढून घ्या. हे होते 4 म्हणजे 14 वाढले, 14 वाढ झाले. 40% वाढ म्हणजे 4 होऊन आले, 4 वाढ झाले म्हणजे 14 झाले. करा गुणाकार. 14 पंच 70, 0 हाचे दिले 7, 14 सकम 84, 84 आणि 7, 84 आणि 7 हे होते 91. आता पहा त्यानं काय म्हटलं आपल्याला, उत्पन्नात काय बदल झाला नेमका. पहिले ₹100 भेटत होते, आता ₹91 भेटत आहे. दिसूनच राहिला आपल्याला ₹9 घाटा होऊन आलेला आहे. ₹9 घाटा होऊन आला आहे, ₹100 होणार आहे, लॉस मध्ये आहे, म्हणजे कमी झालेला आहे 9%. ठीक आहे, आता 81 नंबरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 81. ठीक आहे, चला 81 पहा. एका 4 चाकी गाडीची किंमत 4,20,000 आहे. ठीक आहे, या किंमतीच्या 90% इतका विमा उतरवला आहे म्हणते. एका अपघातामध्ये, बराच मोठा प्रश्न आहे परंतु सोल्युशन छोटस आहे याचं, घाबरू नका. एका अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आणि विमा कंपनीने विमा जो दिलेला आहे तो 90%च परत केला आहे म्हणते मूळ किमतीच्या. तर गाडीची मूळ किंमत व कंपनीकडून मिळालेली किंमत यामध्ये कितीचा फरक आहे म्हणते. चला मग पहा आता, 4 लाख. ठीक आहे, ही किंमत आहे 4,20,000. 4,20,000 किंमत आहे. याचा जो किमतीचा विमा आहे, विमा 90% आहे. मग 90% काढून घेऊ आपण. किती होते ते? 2 0 कट 2 0 कट 1 2 3 0 1 2 3 0 येणार. 9 2 18 8 हाता दिला 1 9 चौक 36 आणि 1 37 म्हणजे 3,78,000 रुपये विमा भेटणार आहेत कंपनीकडनं. मग आता नुकसान तर झालं. विमा कंपनीने विमा उतरवल्याच्या मूळ किमतीचा म्हणजे जो काही विमा कंपनीनं पाहता काय केलं, कंपनी देणार होती 3,78,000 रुपये, कंपनीनं पैसे दिले, विमा कंपनीने विमा उतरवल्याच्या मूळ किमतीच्या 90%, म्हणजे हे जे 378 आहे वर 3 शून्य आहे, 3,78,000 रुपये हे विमा देणार होती. याच्या ते 90% रक्कम परत केली म्हणते. याची 90% रक्कम काढून घेऊ आपण. ठीक आहे, चला 2 0 कट 2 0 कट 2 0 9 8 72 2 हाचे दिले 7 9 7 63 आणि 7 70 0 हाचे दिले 7 9 त्रिक 27 आणि 7 हे होतात 34, म्हणजे 3,40,200 रुपये एवढे तिनं कंपनीनं परत दिले. ठीक आहे, मग आता गाडीची मूळ किंमत आहे 4,20,000. 4,20,000 गाडीची मूळ किंमत आहे आणि कंपनीकडून मिळालेली किंमत हे आहे 340,000 340,200. याच्यातला गॅप किती आहे मग हे काढून घ्या. हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, 79,800 आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. चला भरपूर प्रश्न आहे, मी तुम्हाला मांडणी सांगून देतो. सोपेच प्रश्न आहे, जास्त कठीण नाही, मांडणी सांगून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, कारण की आता थोडा उशीर झालेला आहे. ठीक आहे, 82 पहा. 82 गावाची सध्याची जनसंख्या एवढी झाली आहे म्हणते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची जनसंख्या किती होती? तर गावाची जनसंख्या माहित नव्हती, ती 1 होती असं मानून घेऊ आपण. पहिल्या वर्षी झाले 15% वाढ म्हणजे 115/100 आणि दुसऱ्या वर्षी 10% घट झाली म्हणते, म्हणजे 90/100 आणि वाढून आणि घट होऊन ते संख्या झाली 62/100. हे झाली प्रश्नाची मांडणी. आणि x ची किंमत काढा. x बराबर हे सगळं तिकडे घेऊन जा. 62/100 गुणिला 100 गुणिला 100 भागीला 90 गुणिला 115 करा. x ची किंमत येऊन देईन आपली 60,000. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. 0.96 चा घन वजा 0.1 चा घन आहे आणि खालील राशीची किंमत काढायला सांगितले आपल्याला. पहा, जर नियमानुसार सोडवतो म्हटलं तर हा लय वेळ चालला देईन आपला. एवढा वेळ नाही घ्यायचा, आपण शॉर्टकट करू आपण याला. पहा, 0.96 चा घन वजा 0.1 चा घन आहे म्हणजे खाली पण a² प्लस इकडे b², म्हणजे हा फॉर्म्युलावर आधारित प्रश्न आहे. म्हणून याचं सोल्युशन काय आहे पहा.
मी इकडे फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला, हा फॉर्म्युला तुम्ही पाठच ठेवा. ए चा घन अधिक बी चा घन आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युल्यावर आधारित प्रश्न आहे. याला सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही, हा मोजमाने सोडवायचा प्रश्न. तुम्ही मायनस दिलेला आहे, मायनसचा एका प्लसचा फॉर्म्युला आणि दुसरा मायनसचा. ए चा घन माझा बी चा घन, तर ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी ब्रॅकेट कम्प्लीट, ए स्क्वेअर मायनस प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, हे आपलं सोल्युशन येणार आहे. ए चा घन वजा बी चा घन बराबर ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर मग छेदामध्ये पण घ्या ए स्क्वेअर आणि इकडे बी स्क्वेअर तर आहेच, मधात पण घ्या ए बी आहे 0.96 गुणिले 0.1 0.096, हे 96. म्हणजेच एकंदरीत हे टर्म आणि हे खालची टर्म कट होणार आहे. आपल्यापाशी फक्त एवढं शिल्लक राहणार आहे, ए मायनस बी. 0.96 मधून 0.1 गेले तर 0.86 राहायचे. हेच आपलं सोल्युशन आहे, शॉर्टकट. मग पहा 2.3 गुणिले 2.3 वजा 2.1 गुणिले 2.1 आहे. म्हणजेच एकंदरीत हा बी फॉर्म्युल्यावर आधारित प्रश्न आहे, 84 वा. मग पहा आता पटकन कसा सॉल्व्ह करायचा. आता हा 2.3 गुणिले 2.3, म्हणजेच या 2.3 ला आपण ए मानून घेऊ आणि 2.1 ला आपण बी मानून घेऊ. म्हणजे फॉर्म्युला कोणता बनून आला? हा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग आहे. आणि जेव्हा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग असते तेव्हा सोल्युशन असते ए प्लस बी इंटू ए मायनस बी. म्हणजेच 2.3 अधिक 2.1 ए प्लस बी इंटू ए मायनस बी, 2.3 मायनस 2.1 आणि भागेला इकडे 4.4 दिलेच आहे. ठीक आहे, पहा आता 2.3 आणि 2.1 हे 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, हे वालं कटलं. म्हणजे आपल्याला शॉर्टकट काय बनले याच्यात, फक्त हे वजाबाकी करायची होती. हेच आपलं उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे ना 0.2. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बढिया प्रश्न आहे 85 वा. ठीक आहे, बाकीचे प्रश्न सोपेच आहेत, तुम्ही सॉल्व्ह करा. मी ट्राय करतो, तुम्हाला सांगतो हे एवढे प्रश्न. 469 अधिक 174. ठीक आहे, 469 वजा 174. ठीक आहे, हाईच्याही शॉर्टकट बनवून आले. दिसायला हा मोठा प्रश्न आहे, परंतु त्याला शॉर्टकट आहे, सांगतो तुम्हाला. 469 अधिक 174. ठीक आहे, घुमून फिरून पण घ्या, एकच संख्या दोन संख्या दिसून आल्या तुम्हाला, 469 आणि 174. दुसरी संख्या नाही आपण घ्या. मग ए प्लस बी स्क्वेअर वजा ए मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्याचं उत्तर आहे 4ab. हे उत्तर आहे या फॉर्म्युल्याचं, हे वरच्या फॉर्म्युल्याचं म्हणाला मी. म्हणजे 4ab या 469 ला आपण ए मानलं आणि 174 ला आपण बी मानलं, तर 4ab म्हणजे 4 गुणिला 469 आणि गुणिला 174, हे आपलं वरच्याचं सोल्युशन आलेलं आहे. खाली पण काय आहे, x गुणिला 174 आहे आणि इकडं बरोबर आपल्याला 4 दिला आहे आणि x ची किंमत काढायला सांगितली आहे. ठीक आहे, मग आता पहा 174 खतम झाले. हा x काढायला सांगितला, x इकडे चालला जाईल, इथं चुपचाप कोपऱ्यात 2 बसून जाईल. तो x बरोबर 4 भागीला चालला जाईल, 4 इकडे कटले, उत्तर काय आलं आपलं 469 या प्रश्नाचं. असं सॉल्व्ह होते हे कमी वेळात. आपल्यापाशी परीक्षेमध्ये एवढा वेळ नसते, बरोबर पटापट सॉल्व्ह करायचे. हे कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस जास्त करायची. आता पहा पुढचा प्रश्न आहे 86. पहा घुमून फिरून काय दिसून आलं तुम्हाला याच्यात. 3.42 चा वर्ग वजा 2 ब्रॅकेट म्हणजे गुणिला 3.42 गुणिला 1.22 अधिक 1.22 चा वर्ग. दिसायला तर लय मोठा आहे, पण हे तुम्ही लहानपणी शिकलेलं आहे, आपण हे लहानपणी पूर्ण पाहिलेलं आहे. हा काहीतरी ए मायनस बी चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला दिसून आला आहे. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, तुम्हाला आठवलं असेल. मग आता पहा शॉर्टकट करू आपण. हा म्हणजे ए मायनस बी चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे आपलं सोल्युशन काय येईल, ए मायनस बी चा होल स्क्वेअर येणार. बस एवढा सोल्युशन येणार आपलं. ए म्हणजे 342 आहे, सॉरी 3.42 आहे आणि दुसरं बी म्हणजे 1.22 आहे. 1.22 हे वजाबाकी करू आणि हा वर्ग आहे ना त्याचा होल स्क्वेअर आहे ना. 0 इथं येणार 2 आणि इथं किती येणार. ठीक आहे, 3 मधून 1 गेले 2. ठीक आहे, इथं 2 येणार 2.20. ठीक आहे, आणि 2.20. ठीक आहे, तर याचा वर्ग किती होणार आहे, हा पॉईंट येणार आहे 4.84. ठीक आहे, मायनस होणार आहे, 4 मधून 2 गेले 2 आणि इकडे 3 मधून 1 गेला 2, 1.2 2. ठीक आहे, पुढचं पहा 87. 4 पुरुष एक काम 8 दिवसात करतात, तर तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. तर हेच काम 4 पुरुष व 8 स्त्रिया मिळून किती दिवसात करतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण.
87वा. 4 पुरुष एक काम 8 दिवसात करतात. 4 पुरुष, ठीक आहे, 4 पुरुष एक काम 8 दिवसात करतात. ठीक आहे, स्क्रीन हँग होऊन राहिलेलं आहे. ठीक आहे, चला. 4 पुरुष एक काम 8 दिवसात करतात, बरोबर. तेच काम 8 स्त्रिया या 16 दिवसात पूर्ण करतात. तर 4 पुरुष व 4 स्त्रिया ते मिळून किती दिवसात करतील? ठीक आहे, चला. 8 8 कॅन्सल, 4 1 4, 4 चौक 16, म्हणजे 1 पुरुष बरोबर 4 स्त्रिया आलेला आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केली, 1 पुरुष म्हणजे 4 स्त्रिया आलेला आहे. ठीक आहे, मग आता पहा, 4 पुरुष 8 दिवसात करतात आणि 8 स्त्रिया 16 दिवसात करतात. आपल्याला विचारलं 4 पुरुष व 4 स्त्रिया. ठीक आहे, 4 पुरुष व 4 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील? ठीक आहे, 4 पुरुष व म्हणजे बेरीज 4 पुरुष व 4 स्त्रिया. ठीक आहे, 4 स्त्रिया म्हटलंय ते काम किती दिवसात करतील? आणि आपल्यापाशी निघाला आहे 1 पुरुष म्हणजे 4 स्त्रिया होते. पुरुषाचं रूपांतर स्त्रियामध्ये करून घेऊ. 1 पुरुष म्हणजे 4 स्त्रिया, मग 4 पुरुष म्हणजे 16 स्त्रिया होणार आहे ना चुपचाप. अधिक हे 4 स्त्रिया, हे होणार 20 स्त्रिया. ठीक आहे, हे होणार 20 स्त्रिया. ठीक आहे, मग आता पहा, 20 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील? आपल्यापाशी आहे 8 स्त्रिया ते काम 16 दिवसात करतात. मग ह्या 20 स्त्रिया ते काम किती दिवसात करेल? असा आपल्याला प्रश्न मागितला. एकदम आरामशीर उत्तर येऊन दे ना आपलं. जिकडे भाग द्यायचे तिकडे भाग द्या. ठीक आहे, 4 2 8, 4 5 20. आता भागणी जात, 16 2 32, 32 भागीला 5, आणि 32 भागीला 5 म्हणजेच 5 न भाग देऊ, 5 सक 30, उरला 2, 6.205 दिवस आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक पोंग्या कितवा आहे? तर पर्याय क्रमांक 6.205 दिवस. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे 88वा. ठीक आहे, चला 88वा पहा. अमित 5 पाने 1 दिवसात लिहितो, संध्या 2 पाने 1 दिवसात पुसून टाकते म्हणते. म्हणजे अमित 5 पानं लिहितो म्हणते एका दिवसात, तो 5 पानं लिहून आला एवढा बिचारा, आणि दुसरं हे संध्या 2 पानं पुसून टाकते म्हणते. जर अमित आणि संध्या 1 दिवसाआड काम करत असेल, 1 दिवसाआड काम आहे. ठीक आहे, तर पहिल्या दिवशी अमित, दुसऱ्या दिवशी संध्या, असं लिहायचं त्याने 60 पानाचं पुस्तक किती दिवस लागतील म्हणते. आणि अमितचे 60 पानं पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणं बंद करते म्हणते. ह्या वाक्याला महत्वाचं आहे. म्हणजे पानं पुसणं बंद होणार आहे कधी? जेव्हा 60 पानं जसे लिहून झाले बंद होणार आहे. जर लिहन पुसन तर असं थोडी जमणार आहे. ठीक आहे, मग पहा आता, अमित आणि संध्या. अमित 5 पानं लिहित आहे, मी प्लस लिहितो, आणि संध्या 2 पानं काय करत आहे? मिटवत आहे, पुसून टाकत आहे. परंतु हे 1 दिवस आड आहे, म्हणून 2 दिवसात 3 पानं तर लिहिल्या चालल्याच आहे ना. पॉझिटिव्ह तर आहेच ना, भले हे निगेटिव्ह होऊन राहिलेलं आहे, पण 2 दिवसात जे टोटल वर्क होऊन आलेलं 2 दिवसात 3 पानं लिहिण्याचंच होत आहे, प्लस होतच आहे, म्हणजे पानं लिहिण्यात जाणार आहे. म्हणजे 2 दिवसात 3 पानं, पण आपल्याला लिहायला सांगितलं 60 पानं. मग 60 पानापर्यंत आपण पोहोचण्याच्या अगोदर आपण काय करू? हे 3 पानं या 60 मधून मायनस करून टाकू. हे 3 पानं 60 मधून मायनस करून करू. तिच्या मागचं कारण असं आहे, 3 पानं मायनस करावं लागेल आपल्याला. कोण? कारण की 1 दिवस आड आहे. मग 2 दिवसात 3 पानं, तर 57 पानं लिहायले हे होणार 57 भागीला 3, 3 न 57चा 19चा भाग जाईल. 19 गुणिले 2 हे होणार 38 दिवसात. 57 पानं लिहायला लागणारा 38 दिवस जमला का सांगा बरोबर. पण 57 पानं लिहिण्यासाठी लागणार 38 दिवस. मग हे 38 दिवस तर आहेच, प्लस शिल्लक राहिले 3 पानं. आता 3 पानं अमित लिहायला येणार आहे, आणि अमित लिहिणार आहे 3 पानं शिल्लक आहे. अमितची क्षमता आहे 5 पानाची, 3 भागीला 5 होईल, एवढे दिवस लागेल. 3 भागीला 5 म्हणजे 0.6, 38.6 आपलं उत्तर येणार आहे एवढं.
ठीक आहे, हा झाला 88वा प्रश्न. पुढचं पहा. पुढचं काय आहे? 56वा प्रश्न आहे. पहा 2 4 6 2 4 6 हे आजूबाजूचा वर्ग आहे. 4चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 2चा वर्ग बराबर हे होतात 56. मग प्लस केलं 2 त्याच्यात 58 येऊन जाईल. ठीक आहे. तसंच दुसरी आकृती 3चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 1चा वर्ग केलेला आहे. येतात 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49 आणि 1 50, 50 आणि 9 59, 59 अधिक 2 हे होऊन राहिले 61, हे होता 58. ठीक आहे. आणि याच प्रकारे तिसरं उत्तर आहे, तिसऱ्या आकृतीतलं उत्तर आहे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 25, 25 आणि 25 50, 50 प्लस 2 52. ठीक आहे, हे झालं 56. पुढचं पहा. ठीक आहे, हे होते महत्वपूर्ण तुमचे प्रश्न. बढिया. ठीक आहे, आता पुढील